राज्यातल्या 40 लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 8,000 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती गेले काही दिवस झाले या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांचा पॅकेज या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि त्यापैकी या ठिकाणी साधारणतः 19,453 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या वितरित करण्यामध्ये येत आहे। यामध्ये आता या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असून आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर विचार केला तर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये येत आहेत। आता काल बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यानंतर आता आज देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत आणि आता आज कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, सविस्तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होतील। जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल किंवा या ठिकाणी कमी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा झाली असेल आणि तुम्ही देखील या ठिकाणी नुकसान भरपाई कधी मिळणार, पीक विमा कधी मिळणार, रब्बी अनुदान कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। एकंदरीत जर बघायला गेलं तर आता तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी रक्कम नेमकी कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि जर तुमच्या खात्यावरती या ठिकाणी आज किंवा उद्या पैसे या ठिकाणी जर जमा झाले नाही तर तुम्हाला काय करावे लागणार जेणेकरून लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील ते काम देखील मी तुम्हाला सांगणार आहे। कारण की आता सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे सांगितले आहे आणि ते कामे केली तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आता या ठिकाणी कोणती कामे करायला सरकारने सांगितले आहे ते देखील आपण पुढे बघणारच आहोत, म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। शेतकरी मित्रांनो, फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या। यंदाच्या खरीप हंगामाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला। खरीप हंगामातील सुमारे 70 लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले। मोठ्या नुकसानामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सुमारे 31,628 कोटी रुपयांची मदत ही जाहीर करण्यामध्ये आली आणि या मदतीपैकी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या 19,453 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वितरित करण्यामध्ये येत असून राज्यातील 2,26,77,752 शेतकऱ्यांना याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काल आता बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यानंतर आता आज देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होत आहेत। तर आता आज कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत सविस्तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे। जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होतील, म्हणजेच की तुमच्या देखील खात्यावरती ही रक्कम नेमकी कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे। आणि जर येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती जर या ठिकाणी पैसे जमा झाले नाही तर त्याकरिता तुम्हाला कोणते काम करावे लागणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता आपल्याला पहिला जिल्हा हा जालना बघायला मिळत आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्येक जिल्ह्याची अपडेट पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर आता या ठिकाणी पहिला जिल्हा आपल्याला जालना बघायला या ठिकाणी मिळत आहे। जर तुम्ही जालना जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल, कारण की आता आज जालना देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे।
जालना जिल्ह्यामध्ये 185 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मदत वाटप झाली आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी 431 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला होता। तर यापैकी आतापर्यंत 185 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असून उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होत आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी किती रुपये जमा होत आहेत तर बघा, शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई हेक्टरी या ठिकाणी 8,500 रुपये जमा होत आहे आणि रब्बी अनुदान या ठिकाणी हेक्टरी 10,000 रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत आहेत। सध्या जर बघायला गेलं तर सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत असून आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे। रब्बी हंगामाकरिता म्हणजेच की पेरणीसाठी खते बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना आता मोठा आधार या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आता जालना देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे। जर तुम्ही जालना जिल्ह्यातून असाल तर आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। जर आज पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील आणि जर उद्या झाले नाही तर परवा दिवशी होतील, कारण की या ठिकाणी टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे। आणि येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर त्याकरिता कोणते काम करावे लागणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला लक्षपूर्वक पाहत चला। त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता दुसरा जिल्हा जाहीर झाला आहे, तो या ठिकाणी आपल्याला अहिल्यानगर बघायला मिळत आहे। जर तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी देखील खुश खबरच म्हणावी लागेल। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 5.5 लाख शेतकऱ्यांना 517 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वाटप करण्यामध्ये आलेला आहे। सध्या जर बघायला गेलं तर आता अहिल्यानगर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील 4,76,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 517 कोटी रुपयांचा निधी जमा झाला असून अजून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे आता अहिल्यानगर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता सोलापूर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेला तर आपण प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट या ठिकाणी पाहत आहोत। तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पुढे बघणारच आहोत, त्यासाठी आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाई पोटी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत 1,579 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला होता। तर यापैकी आतापर्यंत 409 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला असून अजून साधारणतः या ठिकाणी 900 ते 1000 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे आता या ठिकाणी सोलापूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी परभणी जिल्हा असेल, परभणी देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अतिवृष्टीचे 374 पैकी 219 कोटी रुपये या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहेत। म्हणजेच की नुकसान भरपाईसाठी या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून 374 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला होता। तर यापैकी 219 कोटी रुपये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असून अजून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे जर तुम्ही परभणी जिल्ह्यातून असाल तर आता तुम्हाला देखील या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे। नुकसान भरपाईचे आणि रब्बी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जात असून आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता, त्यानंतरचा जिल्हा आपल्याला जळगाव बघायला मिळत आहे। जर या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातून जर तुम्ही असाल म्हणजेच की आता बरेच शेतकरी जळगाव जिल्ह्यातून या ठिकाणी व्हिडिओ पाहत असतील तर अशा देखील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। जळगाव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। 299 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम वितरित करण्यामध्ये येत असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता नाशिक देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। या ठिकाणी पाहू शकता,
सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यामध्ये 4 लाखांवरती शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते। त्यानुसार सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी 317 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रकमेचे वितरण या ठिकाणी सुरू असल्यामुळे आता नाशिक देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। 317 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे आता रब्बी हंगामासाठी नाशिक देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगलाच आधार मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आपल्याला अकोला बघायला मिळत आहे। अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर अकोला जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी 255 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यामध्ये आला होता। तर रब्बी अनुदानाकरिता 191 कोटी रुपयांचा निधी हा अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता अकोला देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे। आज देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। तुमच्या देखील या ठिकाणी खात्यावरती आज या ठिकाणी पैसे जमा होतील। जर आज पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील। जर या ठिकाणी 1 ते 2 दिवसांमध्ये जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर त्याकरिता काय करावे लागणार ते आपण पुढे बघणारच आहोत। त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून 31,728 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आलेला होता आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती टप्प्याटप्प्याने या ठिकाणी रक्कम जमा करण्यामध्ये येत असून आतापर्यंत सरकारने 19,453 कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता दिली आहे। म्हणजेच की सरकारने किती कोटी मंजूर केला तर 31,728 कोटींचा निधी हा सरकारने मंजूर केला। तर यापैकी आतापर्यंत 19,453 कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत आणि पीक विम्याची देखील रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच या ठिकाणी जमा होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। आता या ठिकाणी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 8,500 रुपये जमा होत आहे। 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये अशी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होत आहे। त्यानंतर या ठिकाणी रब्बी अनुदानाचा जर विचार केला तर रब्बी अनुदान हेक्टरी 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे। 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजेच की साधारणतः 30,000 रुपयापर्यंत या ठिकाणी रब्बी अनुदानाचे देखील पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहेत। म्हणजेच की नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत आणि त्यानंतर आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता पीक विमा किती मिळणार तर हेक्टरी 17,000 रुपये या ठिकाणी पीक विमा देखील आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना मदतीचे तातडीने वितरण करण्याच्या सूचना देण्यामध्ये आल्या असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। अत्यंत वेगवान प्रक्रिया राबवून शेतकऱ्यांच्या खात्यावरती कमीत कमी वेळेमध्ये या ठिकाणी पैसे वाटप करण्यामध्ये येत असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा होत असले तरी आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नाही। तर अशा शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे तर या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नसल्यामुळे आता अशा शेतकरी बांधवांसाठी सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे। आता सरकारने काय सांगितले आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांनी आपल्या अनुदानाची सद्यस्थिती तपासावी असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। आता तुम्ही काय केले पाहिजे म्हणजेच की जर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर तुम्ही काय केले पाहिजे तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अनुदानाची सद्यस्थिती या ठिकाणी तपासू शकता। तसेच पेमेंट नामंजूर, शेतकरी ओळखपत्रानुसार नावामध्ये तफावत, पेमेंट यशस्वी आहे पण रक्कम जमा झाली नाही, KYC प्रक्रिया या ठिकाणी प्रलंबित, यापैकी आपल्या अनुदानामध्ये स्थितीनुसार तुम्ही या ठिकाणी काही कामे करू शकता। आता बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे, आपल्या अनुदानाची सद्यस्थिती तपासून आपल्याला येत असलेल्या समस्येच्या स्वरूपामध्ये तातडीने तुम्ही या ठिकाणी कारवाई करू शकता। अनुदानाची स्थिती आणि त्याचा अर्थ आणि त्यानंतर काय करायचं आहे ते आपण बघूयात। आता या ठिकाणी पाहू शकता
पेमेंट रिजेक्ट झाले असेल तर आता बघा या ठिकाणी पाहू शकता आधार सेंडिंग किंवा ई-KYC पूर्ण नसल्यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांची या ठिकाणी पेमेंट नामंजूर झाले आहे। आता तुमच्या देखील या ठिकाणी जर पेमेंट नामंजूर झाले असेल, पेमेंट रिजेक्ट झाले असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर बघा अशा वेळी बँकेमध्ये जाऊन आधार सेंडिंग व आधार मॅपिंग पूर्ण करून ई-KYC त्वरित तुम्हाला करावे लागणार आहे आणि हे काम केल्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। त्यानंतर आता बऱ्याच शेतकऱ्यांचं काय झालं आहे तर या ठिकाणी पाहू शकता फार्मर ID नुसार या ठिकाणी नाव या ठिकाणी जुळत नाही असं देखील या ठिकाणी आता बऱ्याच शेतकऱ्यांचं आपल्याला बघायला मिळत आहे। म्हणजेच की आधार कार्डवरचे नाव आणि फार्मर ID वरचे जे नाव आहेत या ठिकाणी जुळत नसल्यास देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आता बघा जर नावांमध्ये तफावत असेल म्हणजेच की फार्मर ID मध्ये वेगळं नाव असेल आणि आधार कार्डवरती वेगळं नाव असेल तर अशा वेळेस देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही। तर अशा वेळी काय करायचे तर बघा नावांमध्ये तफावत असल्यास आधार कार्ड व फार्मर ID ची छायांकित प्रत पालक अधिकारी तलाठी यांच्याकडे जमा करण्याच्या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे। जर कदाचित तुमच्या देखील फार्मर ID चे नाव म्हणजेच की फार्मर ID मधील नाव आणि तुमच्या आधार कार्डवरचे नाव जर या ठिकाणी जुळत नसेल, नावांमध्ये तफावत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एक छोटंसं काम करू शकता। ते काम काय करायचं आहे तर तुमचे आधार कार्ड आणि फार्मर ID ची जी छायांकित प्रत आहे ती तुम्ही तलाठी यांच्याकडे जमा करू शकता। अशा पद्धतीने या ठिकाणी हे काम करण्याचं सांगण्यामध्ये आलं आहे। त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता जर तुमच्या अनुदानाचं म्हणजेच की सद्यस्थितीत जर तुम्ही अनुदानाची चेक केली आणि त्यामध्ये पेमेंट सक्सेसफुल या ठिकाणी दाखवत असेल तर याचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ पेमेंट जमा करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे। अशा वेळी तुम्ही काय करू शकता तर बघा आपले आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही पासबुक एंट्री मारून त्या ठिकाणी तुमचे खात्याचे बॅलन्स चेक करू शकता। त्यानंतर बघा आता बऱ्याच शेतकऱ्यांची ई-KYC पेंडिंग असल्यामुळे देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील या ठिकाणी 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। तर अशा वेळी देखील काय करायचं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। ई-KYC पूर्ण नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अनुदान रोखले आहे। ज्यांच्याकडे फार्मर ID नसेल तर त्यांनी तो प्राप्त करून घ्यावा असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। जर तुमच्याकडे फार्मर ID नसेल तर तुम्ही तात्काळ फार्मर ID काढू शकता। त्यानंतर फार्मर ID काढण्यासाठी संबंधित गावातील तलाठी यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि फार्मर ID काढू शकता। आणि याचबरोबर आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे फार्मर ID नसेल तर अशा शेतकऱ्यांनी CSC केंद्रामध्ये जाऊन ई-KYC केली तरी या ठिकाणी काहीच हरकत नाही। म्हणजेच की सरकारने काय सांगितलं आहे तर अनुदानाच्या लाभाकरिता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID नसेल तर अशा शेतकऱ्यांना सरकारने ई-KYC करण्याचे आव्हान केले आहे। जर तुमच्याकडे फार्मर ID असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। जर तुमच्याकडे फार्मर ID नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी ई-KYC करू शकता। अशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे। आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे। सरकारच्या माध्यमातून गेले काही दिवस झाले या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। सध्या जर बघायला गेलं तर 19,453 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यामध्ये येत असून आता उर्वरित राहिलेली रक्कम देखील या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं आहे साधारणतः अजून 10 दिवस या ठिकाणी पैशांचे वितरण होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे, रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले आहेत, मात्र या ठिकाणी पीक विम्याचे पैसे जमा झाले नाहीत। तर अशा शेतकऱ्यांचा देखील असा प्रश्न आहे की पीक विम्याची रक्कम आमच्या खात्यावरती कधी जमा होणार। आता बघा राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होत आहे। म्हणजेच की राज्य सरकारने शेतकऱ्यांना काय आश्वासन दिलं होतं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा होणार, त्यानंतर रब्बी अनुदान जमा होणार आणि पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असं सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होत आहे। नुकसान भरपाईच्या रकमेपाठोपाठ शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाचे पैसे देखील या ठिकाणी जमा होत आहेत आणि या ठिकाणी पीक विम्याची रक्कम अद्याप देखील शेतकऱ्यांच्या
खात्यावरती जमा झाली नाही। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे तर बघा, पीक विम्याची जी रक्कम आहे ती देखील आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। हेक्टरी 17,000 रुपये या ठिकाणी देण्याचं सरकारने आश्वासन दिलं असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी पीक विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा लाभ या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। जर तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली असेल, रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले असतील आणि तुम्ही पीक विम्याची या ठिकाणी प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी देखील या ठिकाणी खुशखबरच म्हणावी लागेल, कारण की आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अहवाल सादर करण्यामध्ये येत आहेत। म्हणजेच या ठिकाणी अहवाल सादर होता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार तर बघा, ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये या ठिकाणी पिकांचा पीक विमा भरला होता आणि ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी पीक विमा भरला आणि त्यानंतर या ठिकाणी पिकांची ई पीक पाहणी केली तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। जर तुम्ही देखील या ठिकाणी खरीप हंगामामध्ये पीक विमा भरला असेल तर आता येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। मात्र सध्या जर बघायला गेलं तर सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहेत। सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आज तुमच्या खात्यावरती जर पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील, जर उद्या झाले नाही तर परवा दिवशी होतील। साधारणतः 10 दिवस या ठिकाणी पैशांचे वाटप होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आणि त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अनुदानाच्या लाभाकरिता, नुकसान भरपाईच्या लाभाकरिता काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले होते। ते कामे तुम्ही पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। त्या कामामध्ये काय सांगण्यामध्ये आले आहे तर ई-केवायसी करा, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा, असे काही कामे करण्याचे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले असून ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांची ही कामे पूर्ण असतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आता बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट या ठिकाणी पाहिली आहे आणि त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।